NIOचो म्हादयचेर रिपोर्ट आयला आणि त्या रिपोर्टा बद्दल वेगळ्यो वेगळ्यो प्रतिक्रिया आम्ही पळयल्यो. काल आम्ही मुख्यमंत्र्याचे रिएक्शन पळयले की तो सांगता की आपूण तो अजूनही रिपोर्ट पळोवना म्हणून. आता हो रिपोर्ट एप्रिल 2024 आयला, म्हणजे जवळपास 1 वर्ष जाऊन गेले आणि सरकार जे म्हणता, मुख्यमंत्री म्हणता की म्हादय आपल्या आवयपेक्षा व्हडली, की हांकां कितलो सिरियसनेस आसा म्हादयचेर हें दिसून येता. 1 वर्ष जो रिपोर्ट येता आणि सरकाराक टाइम ना तो रिपोर्ट पळोवपाक, विच शोज दॅट वॉट अँड हाव सिरियस दे आर अबाउट म्हादय डायव्हर्जन. परत एकदा गोंयच्या जनतेक आश्वासन दिवपाक सोदता. आमचो स्टँड पयलीं आशिल्लो, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो स्टँड म्हादयचेर हो कायम उरतलो. वी विल मेक शुअर की जे डायव्हर्जन थंय इल्लिगल पद्दतीन जे चल्ला हाचेर गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो विरोध आसतलो आणि वी विल फायट टू प्रोटेक्ट आवर रिवर म्हादय. फर्स्ट स्लाइड पळय आसा, हो फोटोग्राफ काडलेलो 1989 एक कर्नल सैनी म्हण. हातून फुल हे पळय फॉरेस्ट एरिया आसा which is running to almost 1000 square kilometers. हातून दोनूय आसा, म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी आणि भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी. ह्यो दोनूय हातून ह्या फॉरेस्ट एरियान येता. आता आम्ही फक्त म्हणटा कितें, आणि ते पळय जे NIO म्हणटा उदकाचो परिणाम ना, आणि खूपसो परिणाम जावपाचो आसा आणि खूपसो डेंजर आसा. उदकाचोच न्ही, हे येदे व्हडले फॉरेस्ट, बायोडायव्हर्सिटी आसा, रिच बायोडायव्हर्सिटी, हाचो परिणाम ग्लोबल वॉर्मिंगाचो कसो जातलो, क्लायमेट चेंजाचेर कसो पडटलो, डायरेक्ट आसतलो हाचो असर. हातून आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट, कार्बन फिक्सिंग. हांवें जे म्हळां 1000 स्क्वेअर किलोमिटर्स ऑफ फॉरेस्ट एरिया. सो कार्बन फिक्सिंग कशें जाता, आमी ल्हान आसतना इस्कॉलान आमकां शिकयल्ले, प्लांट्स टेक कार्बन डायऑक्साइड एंड रिलीज ऑक्सिजन. ते कशें जाता, कार्बन डायऑक्साइड जे एटमॉस्फियरान आसा ते प्लस जे वॉटर पार्टिकल्स आसा, वॉटर मॉलिक्युल्स आसा, मॉइश्चर आसा, ते कंबायन जावन सनलायट एक्ट्स एज अ कॅटलिस्ट, फोटोसिंथेसिस जाता आणि इट रिलीजेस ऑक्सिजन. सो ऑक्सिजन प्लस ग्लुकोज म्हणून झाडाक जाय. आणि हे पळय जो कार्बन डायऑक्साइड तो एब्झॉर्ब करता, ही झाडां जावं पानां जावं तांचे स्टेम्स, मुनां, हे सगळे कार्बन इज स्टोर्ड इन दॅट फॉर सेंचुरीज. सो दिस इज ऑल्सो गुड की आम्ही म्हणटा झाडां कापनाका, फॉरेस्ट कापनाका, ह्या खातीर डायरेक्ट इम्पॅक्ट आसा क्लायमेट चेंजाचेर. नेक्स्ट स्लाइड हे पळय दाखयता आमचे इज रिगार्डिंग एक प्रोपगंडा जाल्लो आसा, कर्नाटकान केल्लो आसा प्रोपगंडा, की जे म्हादय जी येता ती दर्यान वता, उदक वेस्ट जाता. सॉरी, इट इज अ रॉंग प्रोपगंडा. फक्त आपणाचे कारनामे कवर करपाक. हे जेन्ना उदक वेन रिवर म्हादय फ्लो जाता तेन्ना जे डेब्री आसा, डेड एनिमल्स आसा, जनावरां मेल्लीं आसा, जे खांदे पडलेले आसा, पानां पडलेलीं आसा, हे सगळे क्लियर करता. ते हे क्लियर करून दर्यान हाडून सोडटा. आता ते म्हणटा आमची म्हादय वेस्ट जाता, उदक वेस्ट जाता. ना, जी मलप्रभा तांची आसा पळय, that travels over 1500 kilometers into Bay of Bengal across peninsula, eastern साइडीक वता ती. तशीच आमची म्हादय ह्या साइडीक येवन आमी जेन्ना गोंयांत येता आमी मांडवी म्हणटा. जेन्ना हे सगळे आमी जो म्हणटा डेड वूड जावं, जनावरां जावं, पानां जावं, लांकडां सगळीं जेन्ना हाडटा, दोज आर द न्यूट्रियंट्स
फर्टिलायझर तो फर्टिलायझ करता आमचे दर्या आसा पळय ते, आनी ते फर्टिलायझराक लागून कितें जाता ते पळया. ही स्लायड पळय, हांगा जे एक्स दाखयता पळय, जे आमचे 1000 स्क्वेअर किलोमीटर पळय फॉरेस्ट आसा, दॅट इज आमी सांगला तशें इट एब्झॉर्ब्स और इट फिक्सेस कार्बन. बट रायट हँड सायडीक आसा पळय लायट ग्रीन पॅच दिसता, दॅट इज आल्गे. जो पळय सगळो आमची म्हादय जो सगळे कितें हाडटा, साफ करता, जावं जनावरां मेल्लीं, जावं पानां आनी खाणे बिने पडलेले ते हाडटा आनी इट फीड्स, दॅट इज द न्यूट्रियंट. आनी ही आल्गे लायट ग्रीन आसा पळय ती आल्गे, आनी आल्गे गिव्स रायज टू मरीन फौना. आमी जेन्ना म्हणटा श्रिम्प्साक इट गिव्स रायज टू श्रिम्प जातात आमचे नुस्तें, जावं बांगडे जावं कसले तरेचे नुस्तें. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग रायज टू इट. अँड दॅट इज हाव आमचो पळय आमचे गोंय कोस्ट आसा, वाय वी आर हॅव्हिंग rich variety of nuste is because of this algae. What does algae do more than that? Algae पळय आसा जे पळय कार्बन फिक्सिंग जाता ते 10 फावट चड करता. जे आमची झाडां करता ती दर्यान algae makes converts carbon dioxide 10 times more. Carbon dioxide ओढून काढता and it takes it to the bottom of the ocean and keeps it for millions of years. झाडां कितें मोडली पडली कितें जळून गेली जाल्यार कार्बन डायऑक्साइड कॅन बी रिलीज. बट algae पळय आसा इट टेक्स द कार्बन डायऑक्साइड, keeps it at the bottom of the sea for millions of years. This is how carbon dioxide is pulled in. That is known as carbon fixation or carbon sequestration. आणि एक उतर आसा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे ही algae पळय आसा ते सगळे CO2 काढून घालता आणि जमनीचे दर्यान सारखी थंय दवरता. दिस इज हाव इट कंट्रोल्स ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग आसा तोय टेम्परेचर डाऊन करता. आता हे पळय आमचे प्रेसिडेंटान सांगला पळय, हे पळय रिसर्च पेपर हे सगळे आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर रिसर्च, एट्री म्हण अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी एंड एन्व्हायरमेंट, ही बँगलोरची एट्री, आणि मागीर IIT बॉम्बे, हे सगळे आसा. हे आमी तुमकां जाय जाल्यार मागीर तुमी फोटो काडपाक जाता. सो लॉट ऑफ रिसर्च हॅज बीन डन. आणि हे तर कंपेअर करशी जे एनआयओन केला आणि प्रेझेंट केला. एनआयओन कोणे केला? हायड्रोलॉजिस्ट. हायड्रोलॉजिस्टाक कितें येता? फक्त उदकाचेर उदक डायवर्ट जालें गोंयचेर असर पडचो ना. हातून एक व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट तांणी केन्ना केला ही रिसर्च. जेन्ना एक रिसर्च जाता, जेन्ना एनवायरमेंटल असेसमेंट करचें पडटा, तेन्ना सगळे सिजन्स पळय आसा, जावं मनसून, जावं समर, जावं विंटर, हे सगळ्या सिजनांनी तुवें इम्पॅक्ट पळोवपाक जाय. आणि फक्त पावसाच्या टायमारूच केला, मनसुनाच्या टायमार. आणि मनसुनाच्या टायमार कशें कळटलें तुमकां दॅट देर इज गोइंग टू बी अ डेट्रिमेंटल इफेक्ट? हे ताणें पळोवंकूच ना. पावसान म्हणटा खूब पाणी आसा, सो ते म्हणटा देर विल बी नो इफेक्ट. नो, यू हॅव टू स्टडी अक्रॉस द सिजन्स. सो हातून दाखयता की दिस इज अ इल कन्सिव्ड, इल थॉट, रॉंग रिसर्च बाय सम हायड्रोलॉजिस्ट. रिसर्च करताना ताचो असर उदक तर ना जाल्यार मरीन जी मरीन फौना आसा, मरीन इकॉलॉजी आसा, बायोडायव्हर्सिटी आसा, ते 1000 स्क्वेअर किलोमीटर जंगल आसा, ताचेर कितें असर पडटलो ते ताणें करूंकूच ना. नेक्स्ट, हे तर पयशी तुमी ही एक आमचे गोंय हांगा आसा, महाराष्ट्र आसा आणि कर्नाटका, ते आमी एम्प्लिफाय केला. वयर तर पयशात तुमी राउंड सर्कलान, जाल्यार तातून जो लायट ब्लू आसा कलर तो ईस्टवर्ड वता, रायटाक वता. दॅट इज द मलप्रभा रिवर आनी तो फ्लोज ऑन बे ऑफ बेंगॉलान वता. आनी तो डार्क ब्लू पळय आसा जो लेफ्टाक वता, वेस्टवर्ड्स, दॅट इज आमची रिवर म्हादय. आणि ती रिवर म्हादय तर पयशी जाल्यार कर्नाटकान गोंया येता आणि महाराष्ट्रांच्यानूय गोंया येता. तीन कडच्यान ती येता.
अशे आनीकूय ट्रिब्युटरीज आसा धाकटे धाकटे सगळे कडच्यान ती येता. सो मेन म्हळ्यार ते 3 आमी दाखयता पळय ते. आतां प्रॉब्लेम कितें, तुमी तर सकयल पयशी ते रेड स्पॉट्स आसा पळय ते रेड स्पॉट ताका लागून हे प्रॉब्लेम जाला. कर्नाटकाच्या सरकारान 3 डॅम बांदपाक डिसायड केला आनी स्टार्टूय जालें काम तांचें. एक म्हळ्यार खालसा, एक बंडुरा आनी दुसरो हलतारा. हलतारा पळय आसा तो महाराष्ट्रा सायडीक आसा, खालसा आनी बंडुरा आमच्या सायडीक आसा. आतां तुमी तर पळयशात एक डॅम पळय बांदतात, जे खालसा आनी बंडुरा पळय आसा ते थंयसान उदक येवपाचें ते बंद करता आनी डायवर्ट करून परते कर्नाटकाक वता, मलप्रभान वता. आनी सगळ्यागेन वयर पळय आसा रेड स्पॉट, दॅट इज ते उदक म्हादयचे गोज इंटू महाराष्ट्र आनी महाराष्ट्रांतल्यान परते ते गोंयांत येता. सो ते डॅम घालून थंय बंद करून दॅट इज ऑल्सो बींग डायवर्टेड टू मलप्रभा. म्हणजे फक्त ही लढाय आमची आनी कर्नाटकाची न्ही, ही महाराष्ट्राय आसा. महाराष्ट्राचें उदक तांणी बंद करून मलप्रभान व्हरपाक केला. आतां हो पळय आसा हो कितें असर पडटलो आमकां, जो ग्रीन पळय आसा पोर्शन दॅट इज म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी आनी येलो पळय आसा भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी. आतां हे 3 डॅम्स आतां मॅपार दाखयल्या कशें असर पडटा पळय तो. जो हांगा पळय हांगा स्टॉप करता, जे उदक येता जे म्हादय फीड करता, भीमगड वायल्ड लायफ सँच्युरीक फीड करता आनी म्हादय लायफ वायल्ड दोगांय उदक फीड करता, ते हांगाच बंद करता ते आनी डायवर्ट करता. म्हणजे गोंया येवपाक दिना. तातूंत भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी जे तांच्या सायडीक आसा ते अफेक्ट जातले. हांगा पळय आसा हांगा डॅम घालून परते जे हांगा येता ते हांगाच बंद करून दे डायवर्टिंग बॅक टू मलप्रभा. सेम थिंग हलतारा जे महाराष्ट्रा सायडीक आसा. हे आमी तुमकां दाखयलां. नाव कित्याक इट इज इम्पॉर्टंट, हे एरो पळया तुमी. एरो पळय आसा दॅट इज द डायरेक्शन ऑफ द विंड एंड दॅट इज द डायरेक्शन हाव द साउथ वेस्टर्ली विंड्स कम. आनी साउथ वेस्टर्ली विंड्स म्हळ्यार आतां पळय आमकां जो पावस येतलो तो पावसाचो डायरेक्शन ते. द साउथ वेस्ट winds bring the rains to Goa and also parts of North Karnataka. So हो पळय असर पडपाचो आसा हो दोनूय स्टेटींचेर. हे कर्नाटकाक खबर ना, तांकां आसा खबर, तांकां रिपोर्ट सबमीट केलो. हातून आनी एक मातशें दाखोवंक सोदता की परतो तो स्लायड येतलो. मलप्रभा ट्रॅव्हल जाता 100 किलोमीटर. मागीर एक रेणुका सागर डॅम आसा, ही ताणी बांदलेली समवेअर इन 1974. जेन्ना ही डॅम बांदली तेन्ना हुबली आनी धारवाड तांकां भरपूर उदक मेळपाक लागलें. आयज पासून तांकां 24/7 उदक मेळटा हुबली आनी धारवाड. आनी ही पळय प्रोपागंडा केल्या की देर इज शॉर्टेज ऑफ वॉटर, उदक ना, पिवपाक उदक ना, हे सगळे फोटी. आयज पासून 24/7 थंय उदक मेळटा, कोणेय चॅक करपाचें. आतां जालां कितें, थंय लोकांक आशा जाल्ली आसा. थंय ऊस रोवपाक तांणी स्टार्ट केली. ताजो असर कित्याचेर पडटलो आनी कसो अफेक्ट जातलो तो हांव नेक्स्ट फुडें स्लायडीन येता. आतां हाची लढाई आमची चालू आसा. टायगर रिझर्व की जे म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी थंयसान टायगर जावं, लेपर्ड जावं, ब्लॅक पेंथर जावं, तरेतरेची जनावरां तांकांय अफेक्ट जाल्लो आसा. इतले डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट आसा, इतली झाडां कापलेली आसा, थंय डॅम बांदता म्हणून खुबशीं झाडां कापल्लीं आसात. आयज आमच्या गांवांनी मेळपाक लागली. म्हाका दिसता थोडे फावट तांकां जर उदक ना जाल्यार अशें इन्फॉर्मेशन मेळूंक उपकारना की बाबा पावस येवपाचो आसा. आनी पणजे इज अ एम्फिबियन सिटी, सगळ्यांक खबर आसा.
स्विमींग करूंक जाता आनी कितें करूंक जाता स्मार्ट सिटी थंय येवंक उपकारना आमचे वाग बी घाता तो टायम आयिल्लो आसा इतलेंच उरलां. आतां हाचेर आमी मिनिस्टर फॉर एनवायरमेंटाक लेटर बरयल्ली 23 सप्टेंबर 2024 23 ऑगस्ट 2024 हांवें लेटर बरयल्ली डिमांड करून की इमिजिएटली आमचे टायगर रिझर्व डिक्लेअर जावपाक जाय नोटिफाय करपाक जाय. सो ताणें म्हाका लेटर रिप्लाय केली 30 सप्टेंबर 2024 मिनिस्टर फॉर एनवायरमेंट आनी ताणें तो क्लियरली सांगता स्पश्ट करून सांगता आमी रावता ह्या सरकाराक सांगलें म्हणटा तांकां जाय नोटिफाय केल्लें सो हो सरकार कित्याक हाडयता हे पळय एक्सपोज जाल्लें आसा. हे हांवें क्वेश्चन विचारलेलें प्लस आमी लेटर बरयल्ली. सो ताणें क्लियरली सांगलां विदाउट डाउट गोंयचो सरकार ते रावतात सेंटराक डिक्लेअर करपाक गोंयचो सरकार करिना. आता ही स्लाइड पळय आसा हांगा आमकां पळय दिश्टी पडटा दिस इज द वेस्टर्न घाट्स. सो वेस्टर्न घाट्स तुमकां खबर आसा वन ऑफ द 10 हॉटस्पॉट्स इन द वर्ल्ड युनेस्कोची. आणि वेस्टर्न घाट्साक लागून आमची पळय पेनिन्सुला आसा इंडियेची आख्खी पेनिन्सुला आसा ही पळय सारकी पेनिन्सुला पळय आसा ती ग्रीन आसा बिकॉज ऑफ वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. आणि खूबशीं वर्सां जाली वेस्टर्न घाट्साचेर अटॅक जाल्लो आसा. वेस्टर्न घाट्सा कडेन डिस्ट्रक्शन चालू आसा. पयली एक गडगील कमिटी फॉर्म जाल्ली ताणें आपणाचो रिपोर्ट दिलो ताणें स्पश्ट करून सांगलें कशें कशें प्रोटेक्ट करपा जाय वेस्टर्न घाट्स. बट वेस्टेड इंटरेस्ट एग्री जाले ना. सक्सेसिव्ह सरकारांचेर प्रेशर घालून मागीर कस्तुरी रंगम रिपोर्ट आयलो ताणें रिड्यूस्ड इट बाय ऑलमोस्ट 40-50% रिड्यूस केले ताणें तरी सॅटिस्फायड ना. आता पळय वायनाड कितें जालां तुमकां खबर आसा हे रिपीट जावंक उपकारना. वायनाड इज अ वॉर्निंग सिग्नल की वेस्टर्न घाट्सा कडेन खेवत जाल्यार कितें जातलें पळय तें लँडस्लायडीन तुमी पळयलां कशें डिस्ट्रक्शन जाल्लें पळय. आनी हें पळय दाखयता रायटाक कर्नाटका गोवा महाराष्ट्र ती एरिया where destruction is happening and we are lying in eco sensitive zone category 1. थंय category 1, 2, 3 आसा. We are in highest category 1. Then how Karnataka can be allowed to undertake this type of destruction in the form of dams and stopping म्हादय. हे गोंयच्या सरकारान आर्ग्युमेंट घालपाक जाय. We are in category 1 eco sensitive zone of western Ghats. वो आर्ग्युमेंट कित्याक घालना. हे एनआयएन स्टडी केला फक्त उदकाचेर केला उदक खंय वतलें कितें. these are the things that research papers are showing. आनी ह्यो पळय बॉर्डरी आसा आमी म्हणटा कर्नाटका महाराष्ट्र गोवा बॉर्डर ह्यो बॉर्डर्स आर कंटेम्पररी. आतां केल्या त्यो बॉर्डरी हे दर्या फ्लो जाता सिन्स बिफोर ह्युमन बिंग्स केम टू द वर्ल्ड. मनीस येवच्या पयलीं हे दर्या व्हांवता. सो आमी कोण हे दर्या डायवर्ट करपाक बॉर्डरीचेर. ही बॉर्डर इज ओनली ऑन मॅप टू डिवायड दी जॉग्राफिकल दीस ऑफ स्टेट्स. हे पळय रेड जाता दॅट इज रेड पोर्शन आसा हे टू हायलायट इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1. हे रिसर्च पेपरान क्लियरली बरयल्ले आसा. तो पळय स्लाइड आसा इज बेस्ड ऑन वन ऑफ द स्टडीज. हे पळय IISc बेंगलोराचेर बेस्ड ऑन ही स्लाइड प्रिपेअर जाल्ली आसा. आनी इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 हे आमकां फुटप्रिंट दिश्टी पडटा. हो एक फुटप्रिंट हो हलतारा वो खालसा आनी वो बंडुरा. So how can Goa government keep quiet? हाचेरूच आवाज तर केल्लो
जाल्यार सुप्रीम कोर्ट इमिजिएटली डिसिजन दिवपाचे. रेड झोन, इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 असले कांयच करूंक जायना. 3 डॅमां येता कर्नाटकाची कुल्लेम, विच इज क्रिमिनल. आणि हे तर येत जाल्यार पळय वेस्टर्ली साऊथ वेस्टर्ली विंड्स पळय येता विच ब्रिंग्स रेन्स टू गोवा एंड नॉर्थ कर्नाटका. हे स्टॉप जातले. हाचेर असर कितें पडटलो? वॉट विल बी द डॅमेज, वॉट विल बी द डिस्ट्रक्शन, लॉंग टर्म इफेक्ट ते आमी दाखयता. आता जे आमी सांगले कशें उदक भितर येता पळय ते लायट ब्लू पळय आसा ती म्हादय वायल्ड लायफ सँच्युरीक फीड करता. आनी हे पळय एरो आसा ते दाखयता हो आमचो दर्या आसा, बे ऑफ अरेबियन सी आसा, हे सगळे आमचे मांडवी आसा, आमचे जुवारी आसा, ते उदक सलायन उदक, खारें उदक ते एका डायरेक्शनान येता. आनी जो पळय तो म्हादयचो उदक पळय येता that comes with high pressure and it ensures की saline water आमचे जमनीन येना पळय तशें, उलटा येना पळय तशें. that means salinity is maintained आनी आमकां जे पिवपाक उदक मेळटा नॉर्थाकूच न्ही. हे आमचे एक रॉंग हे आसा की म्हादय डायवर्ट करीत जाल्यार फक्त नॉर्थाकूच त्रास जातलो. ना, आख्खे गोंयभर आमचो दूधसागर बंद पडटलो. दूधसागराकूय थंयसान उदक येता, त्या खातीर हे डिफरंट डायरेक्शन आता. 43% ऑफ नॉर्थ इटसेल्फ विल गेट अफेक्टेड. हे पळय स्वीट वॉटर ऑर फ्रेश वॉटर पिवपाक येता ते मेळच्या सुवातेर आमकां हे पळय वो खारें उदक भितर सरतलें. योर सॉयल विल गेट डॅमेज. तुका रोवपाकूय मेळचें ना कितें. द सॅलिनिटी विल इनक्रीज. सो दिस इज द टायप ऑफ डॅमेज. आनी दुसरें तो मलप्रभा पळय, मलप्रभा पळय कॅचमेंट एरिया आसा ऑलरेडी 80% ऑफ दॅट कॅचमेंट एरिया. आनी सांगला पळय तशें हुबली आनी धारवाड 24/7 तांकां उदक अवेलेबल आसा ऑलरेडी. 1974च्यान हातून पासून भरपूर उदक आसा. आनी भरपूर उदक आसा म्हूण कोणे थंय एक फावट खूब वर्सां पयलीं शुगर केन कल्टिवेशन स्टार्ट केलें. शुगर केन एकटो केलो, दुसऱ्यान केलें, अशें करून करून थंय कारखाने आयले. सो दीस डाऊन स्ट्रीम हे पळय ट्रायंगल आसा ते पळयत जाल्यार हांगा सगळ्याक तांकां उदकाची गरज आसा. नाव नॉट ओन्ली शुगर केन, तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला. उदक ना, उदक ना, पिवपाक उदक ना. पिवपाक तर उदक ना जाल्यार एक मल्टीनॅशनल सॉफ्ट ड्रिंक कंपनी, तुमी जाणा 2 व्हडल्यो कंपनी आसा, नांव घेना, तातूंतली एक कंपनी थंय आसा. दे आर युजिंग मोर देन 1 lakh लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे. डेली 1 लाख लिटरां वयर उदक यूज करता. जाल्यार तुमकां शॉर्टेज कशी जाली? सो कसले पळय ते फॉल्स नॅरेटिव्ह ताणें क्रिएट केला पळय ते. उदकाची शॉर्टेज आसा जाल्यार ती सॉफ्ट ड्रिंक कंपनी बंद करा न्ही. सो हांगा पळय ते ट्रायंगल आसा, दॅट इज द प्लेस वेअर थंय सगळे शुगर केन फॅक्टरी आसा, दुसरे कारखाने आसा. शुगर केन इज अ गजलर, वॉटर गजलर. ताका उदक जाय. सो ही आशा बंद जावची ना, आशा बंद करपाक जाय. आता हातूनच आमी दाखयला दॅट इज एक्सटेंशन ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. ते ट्रायंगल दाखयल्ले पळय तातूंत कितें जाता पळय ते देर इज शुगर केन, मागीर त्यो फॅक्टरीज आसा, प्लस तांचे कडेन सॉफ्ट ड्रिंक कंपनीज आसा विच इज युजींग लॅक्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे. सो इतलें जर आसा जाल्यार तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला की शॉर्टेज आसा उदक, विच इज नॉट द केस. आता हातून फक्त 2च डॅमां दाखयता आमी जी गोवाक डायरेक्ट अफेक्ट जाता पळय ती. हे एक डॅम आनी दुसरे हे डॅम. जेन्ना ते डॅम बांदले आनी उदक बंद केलें जाल्यार हांगच्यान पळय उदक येता ते बंद जातलें. आनी ते बंद जातकूच ऑटोमॅटिकली जे खारें पाणी आसा ते इट वील कम इनसायड.
एक फावट ते भितर आयला सांगला तशें आमची जमनी पिड्यार जातली, आमकां उदपाक पिवपाक उदक फ्रेश वॉटर आसचें ना. एंड फायनली वॉट वील बी द इफेक्ट आमचे गोंयचेर, आमच्या वेजिटेशनाचेर. आमची पळय आमी म्हणटा ती एल्गे पळय जाल्ली, मरीन फॉना, जी आमची रिवर मादय वॉज ब्रिंगींग द न्यूट्रियंट्स, डेड वूड, डेड एनिमल्स, पानां झाडां पडलेली, आणि ती ग्रीन आल्गे पळय फीड करताली, ताका लागून कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉज हॅपनिंग. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वॉज बींग ट्रॅप्ड आणि सारकी ओशनाच्या जमनीर व्हरून धरताले, ते बंद जातले. ते ना जाल्यार आमचे नुस्तें आसचें ना, आमचे लायव्हलीहूड नुस्तेकारांचे जावं नॅव्हिगेशन अशें एव्हरीथिंग वील गेट अफेक्टेड. उदक पिवपाक आसचें ना, ते ना जाल्यार आमची झाडां आसची ना, आमची जंगलां आसची ना, फूल वेजिटेशन वील ड्राय अप. आणि आमचेच न्ही, इवन खानापूर आणि बेलगाव डिस्ट्रिक्ट फूल वील गेट डिस्ट्रॉयड. सो दिस इज not only going to affect Goa, it's going to affect Karnataka. But त्या सायडीक जी ग्रीड पळय आसा पयशांक लागून, फॉर दॅट कॅश क्रॉप, फॉर शुगरकेन क्रॉप, ताका लागून हे सगळें चल्लां पळय तें डायवर्ट करपाक. हो आमी, आय वूड रिक्वेस्ट आवर प्रेसिडेंट मातशे फुडें येवचे आनी हो आमी रिलीज करया एक व्हिडिओ. आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मातशे या म्हाका दिसता
ऑल्सो हे डॉक्युमेंट्स बिसाइड्स सीएमाक दितले आमी म्हणजे सरकाराक यूज करा म्हणून आणि आमी एक अपील करता सीएमाक की आमी एक युनिटी दाखोवपाक जाय गोंयकार कशे बी एक्ट एज अ स्टेट्समॅन 40 MLA आणि तिगूय MP घेवन चल या दिल्ली जसे आम्ही आता ऑपरेशन सिंदुरान काँग्रेसान कसे सपोर्ट दिलो सेंट्रल गव्हर्नमेंटाक मोदी सरकाराक आम्ही असं तुमच्या बरोबर लढाई करूया तसे आम्ही सांगतात फ्रॉम काँग्रेस पार्टी सगळ्यांक एक करूया सगळे या 40+3 या आम्ही प्राईम मिनिस्टराक सांगया आमची म्हादय डायवर्ट करून दिवचे ना हो आमचो